क्षणाची मोठी बातमी, अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोडले गेलेले आहेत। शिंदे सर, आपण या ठिकाणी बघतोय अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मुंबईमध्ये रहदारीच्या ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत होर्डिंग लावले जातात, या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। जेव्हा घटना घडली त्याच वेळेस मी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिसांशी बोललो। रेस्क्यू ऑपरेशन तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या, त्याप्रमाणे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अनधिकृत होर्डिंग असतील त्याच्यावर कारवाई कठोर केली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं सगळे जेवढे होर्डिंग आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, स्पेशल ऑडिट केलं पाहिजे आणि ज्या विदाऊट लायसन्स, विदाऊट परमिशन ज्या होर्डिंग आहेत त्यांच्यावर कारवाई कराव्या अशा प्रकारची सूचना मी दिलेली आहे। बरं, जे जखमी झालेले आहे या घटनेमध्ये त्यांना मदत जाहीर केली जाणार आहे का? लोक जखमी आहेत, राजावाडीमध्ये आहेत, पूर्णपणे त्यांचा शासन पूर्णपणे त्यांच्या उपचाराचा खर्च करेल। बरं, हे अनधिकृत होर्डिंग होतं, त्यावर तुम्ही नेमकी काय काळजी करणार आणि असं अनेक होर्डिंग असू शकतात त्या संदर्भात आता काय उपाययोजना केल्या जातील? सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण करून, स्ट्रक्चरल ऑडिट करून, विदाऊट लायसन्स, विदाऊट परमिशन जेवढे होर्डिंग आहेत त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। होर्डिंग खालून 35 जणांना आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि यावेळेस सर्व माहिती घेऊन आम्ही या संदर्भात आता मदत जाहीर करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। संपूर्ण मुंबईमध्ये जे होर्डिंग असेल त्याची मी माहिती घेणार आणि या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्ही सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आणि यावेळेस त्यांनी अनधिकृत होर्डिंग संदर्भात संपूर्ण मुंबईमध्ये जे काही अनधिकृत होर्डिंग असतील त्या संदर्भात कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलेलं आहे। याशिवाय नेमके किती जण जखमी आहे, यामध्ये नेमके काय घटना घडलेली आहे, कुणाचा मृत्यू झालाय का, या संदर्भात सर्व माहिती मी घेणार आणि त्यानंतरच मदत जाहीर करणार असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। तर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। होर्डिंग खालून 35 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। होर्डिंग खाली जखमी झालेले राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र यावेळेस आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत साम टीव्हीने संवाद साधलेला आहे आणि यावेळेस त्यांनी जखमींना मदत जाहीर केली जाईल, मात्र आधी या संदर्भात सर्व माहिती घेतली जाणार असं सांगितलंय। सर्व होर्डिंगचं सर्वेक्षण केलं जाणार असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। साम टीव्हीला एकनाथ शिंदे यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती आता दिलेली आहे। दोषींवर कडक कारवाई केली जाणार असंही त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। साम टीव्ही सोबत एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी अनधिकृत होर्डिंग संदर्भात माहिती घेतली जाणार, सर्वेक्षण केलं जाणार असंही सांगितलेलं आहे। संपूर्ण मुंबईमध्ये